आई हे मस्त झोपून राहिली आता. लेकरायचं तसंच राहते, कधी झोपा कधी उठा. हाव नाही. 2-3 दिवसाकरता चालला म्हणते तू मुंबईले. हा बा आई, जा लागते ना, काम आहे ना. तर मितालीनं हे इथंच राहीन मग. चालते ना, काय प्रॉब्लेम आहे. हाव ना, तिथं एकटं राहायपेक्षा इथं बरं आहे. चालते रे, तिचंच तर घर आहे, आम्ही का नाही म्हणतो. नाही बाई, आलेच नाही मामा मामी, कितीक वाजता येतील तर. येतच असं ना आता. आई फोन गिन्नी लावला होता काय? लावला असं दीपानं आता. येता येता तर म्हणाली ते, आता कधी येते न काय येते. आलं असं काही काम. हाव ते तर आहे. बाबाही गेले शेतात, अजून आलेच नाही. येतच असं ना आता, वेळ तर झालाय ते बाबाचा याचा. हाव ना, किती ऊन आहे, बाबा एवढ्या उन्हाच्या पहारे गेले. नाही रे, ते आंबे गिंबे घेतले तर ध्यान घेऊन ठेवा लागते, नाही तर मग पोट्टे पाट्टे येते आणि चोरून घेऊन जाते. 4-5 आंबे नेले तर काही नाही, पण झाडच झटकून नेते ना पूर्ण. मोठ्या मोठ्या पिशव्या आणते आणि नेते. हाव का बाई, असे करते पोट्टे. मग एखादा माणूसच ठेवून देते. नाही रे, माणूस गिनूस कुठं ठेवला जाते न, काय एवढे थोडी आहे माणूस ठेवा आणि त्याला पैसे द्या. मग ह्या वर्षी काही जास्त झाडही आले नाही आणि ते बाबानं काही घेतले नाही, थोडेफार आले आहे. तर ती बाबा म्हणे लोणचं करायच्या वेळेस विकतो मी त्या कैऱ्या म्हणे. हाव का बाई. हा तवा भाव येईन म्हणे, तर ह्या वर्षी काही पिकून विकून या आपण, तर लोणचाच्याच विकणार आहे. हाव काय. हाव रे, ती बाबा कधी काय करते कधी काय करते, करतच राहते. हा बाई, बाबाले काही शांत बसवता येत नाही. म्हणत असतो मी त्या बाबाले, आता कायले करता, राहू द्या, पण ऐकत नाही. आता आई त्यांना पहिल्यापासून सवय आहे ना, म्हणून करते. हा राहुल्या तर काही जात नाही. जाऊ दे ना, त्याला काही सवय नाही आहे म्हणून तो काही जात नाही. झोपली काही? आता झोपतेच आहे ती. तिले घेऊन जाते मग रूम मध्ये झोपून देतो. हा मिताली झोपून देईल, म्हणजे जेवण व्यवस्थित कर देते आणि ताटही वाढू देते, नाही तर बस ताट इकडे तिकडे फेकपाक करते ते. हो आई, तशीच करते ती. घेऊन जाईल आणि झोपून दे. पप्पा आईस्क्रीम. बाई आता झोप, मग झोप झाल्याच्या नंतर आईस्क्रीम घेऊन देतो तुला. पप्पा आताच पाहिजे. नाही बाळा, आता दुकान बंद झालं. आणून द्यायची होती तिला आईस्क्रीम. घरी निवड आईस्क्रीम आणायला लावते मी, रोज ड्युटीहून आला की बस आईस्क्रीम पाहिजे तिला. हाव का रे, लेकरायचं तसंच राहते. चल बाई दीदी, झोपून देतो. अगं चल झोपायला. हो ना, ऐकतच नाहीये ती. आई ते अशीच करते, झोप येते पण झोपत नाही. हाव ना, तिकडे झोपून देशील तर झोप होईन तिची, अजून मग सोप्याहून उठवा, पाहुणे येतील तर. हो नाही आई, ते आलेच नाही अजून. अगं येतच असन ना. हाव काय, खूप वेळ झाला ना. आता दीपाली विचारायला लागते. हा, तिनंच फोन केला होता. हो नाही, खूप वेळ झाला. हाव, आता काय करू शकतो आपण, आता वाट पाहिल्याशिवाय काही उपयोग आहे का. पाय तर लय वेळ झाला, त्यांना आलेच नाही अजून. आता तूच तर म्हणाली येतील आता. बरं झालं, नाश्ता गिष्टा केला होता आपण तर. हो आई, तसंच आहे ना. आले वाटते, दरवाजाचा आवाज आला. हो आई, आले ना. या ना मामा. बोल ना, कसं आहे? मी मस्त आहे मामा, तुम्ही सांगा. मी मस्त आहे. मामी सोबत नाही बोलत का? अहो मामी बोलतो ना, या अंदर. बाप रे ताई, कशी आहे? मी मस्त आहे, तू सांग कशी येत. हाव काय, मी मस्त आहे. दीपा दिसून नाही राहिली? आहे ना, खोलीत आहे तिच्या. आणि मिताली काय नाही, तिच्या पोरीला झोपून राहिली ती, आताच गेली ती अंदर. हाव काय, लय वेळ लावला. थोडस काम होतं तर त्याच्या कारण. हाव काय, भाऊ नाही आला का अंदर? नाही, ते राहुल सोबत बोलत आहे. हाव काय, आता घरात बोलायचं होतं ना. उन्हाचं काय तर दुकानात बसले. बोलते आता. राहुल आम्ही तिथंच आहे तर बोलत आहे. हाव काय, ताई भाऊनी दिसून आले व ते शेतात गेले. बापरे, एवढ्या उन्हाचे? हाव, ते आंब्याचे झाडं वगैरे तर राखोई वगैरे करा लागते. हाव काय, पण खूपच ऊन आहे ना बाहेर. हाव, आता ऊन आहे, काय करतं, जाच लागते, नाही तर मग आंबे ठेवत नाही. हा ते तर आहे. दीपाले आवाज नाही गेला काय? लावला असन दरवाजा तर आवाज गिवाज काही जात नाही तिकडे. हाव काय, आई बाबा कुठे गेले हो? अव तुझे बाबा बाहेर आहे. हाव काय, आवाज नाही दिला म्हणले. अव मामाला वाटलं तू आराम करत आहे म्हणून काही आवाज नाही दिला. हाव काय, नाही बाई, थोडीशी चादर वगैरे व्यवस्थित करत होती. हाव काय, चांगली गोष्ट आहे. का व दीपा, सिंदूर वगैरे लावला नाही? आताच आता मी तोंड धुतलं ना तर राहून गेलं. नाही व, असं थोडी राहा लागते, बरं नाही दिसत ना. ठीक आहे ना आता, लावतो मी. हाव, लावा लागते ना. लावतो ना मग, असं जायचं, सगळं सांगा लागते. आता तोंड गिंड धुतलं
तर लावतच असन. तिले वाटलं तयारी गियारी करू तेव्हा लावू. नाही व तयारीची थोडी वाट पाहा लागते. सिंदूर टिकली बांगड्या ह्या तर 24 घंटे आपल्या जवळच पाहिजे. आता कुठं आहे असं. पहिले होतं परंपरा. टिकली लावा, बांगड्या घाला, सिंदूर भरा, पायात जोडवे घाला. म्हणजे आपल्याला काही पटत नाही, नाही तर लयच पटत्या. टिकली लावत नाही. बरं दिसते का ते? चांगलंच दिसायला पाहिजे. टिकली लावल्यानं बाई सुंदर वाटते. बांगड्या घातल्यानं सौभाग्याचेच अलंकार आहे ना हे सगळे. बांगड्या, सिंदूर, मंगळसूत्र, पायातले बिचवे. आणि यांले आपण नाही सांगणार तर कोण सांगन. हा ताई तुमचं तर बरोबर आहे. आण ना बाई दीपा निंबू सरबत वगैरे आईसाठी. ठीक आहे ना, आणतो आत्या. नाही हो ताई, आता कुठं सरबत गिरबत बनवतात. जेवणच करून घेऊ थोड्या वेळानं. कर जा ना जेवण. बनायचं आहे का अजून जे स्वयंपाक? नाही हो, बनवला ना स्वयंपाक. आतापर्यंत स्वयंपाक राहू देणार आहे का? नाही, मला वाटलं राहिलाच असन. नाही हो, राहिला नाही आहे. हा ना, तुमच्या स्वयंपाकाला वेळ थोडी लागते. सवय आहे बाई आपल्याला पहिल्यापासून. हो ना ताई, तुम्हाला तर बघून आहे आम्ही पहिल्यापासून. मग काय करतो व? हो ना, आता तर लय काम करतात. हाव का व? पहिल्यापासून सवय आहे त्यांना पटपट कामं करायची. मातीचे घर होते पण असे चमकत होते त्यांचे. आता नाही होत व पहिल्यासारखे कामं. हा व ताई, आता काय पहिल्यासारखी कामं होतच राहतील काय? आता काही काम करायला लागते बाईले. बाबा बोल बाई दीपू, कशी आहे? मी मस्त आहे बाबा, तुम्ही सांगा. मी पण मजेत आहो, तू सांग. विचारून घे त्या पोरीले, सासू त्रास घेत देत असन तर. नाही हो बाई, तू कशाला त्रास देणार आहे? भाऊजी नाही दिसून राहिले. ते शेतात गेले आहे ना. एवढ्या उन्हीच्या शेतात गेले? हा ते आंबे वगैरे तर त्याची राखोई वगैरे करायला जा लागते. हाव काय? आता येतच असन ना. हाव काय? जाय दीपू, शरबत गिरबत बनव बाबासाठी. ठीक आहे ना. राहू दे ना बाई, काही शरबत बिरबत बनवावं लागते. आता उन्हातून आले ना तुम्ही, बनवते ते. बनवतो ना बाबा मी. जाय मग बनव. अजून सांग, कशी आहे तब्येत पाणी? चांगला आहे बा, तू सांग. आम्ही पण मजेत आहो. चांगला आहे ना, मजेतच राहा. काय हे जेवणाचं आणि जेवणाचं ठेवलं? काऊन रे भाऊ, आता येणारच होता ना तू घ्याले. मी तर म्हटलं होतं इले की राहुल सोडून देईन, तर हे म्हणे आई बाबा येतील घ्याले. आता काम होतं इकडे, तर मग तिला सांगितलं होतं इकडे येतच होतं, काम होतं, तर मग त्या दिवशी म्हटलं होतं इले तुला घेऊन येऊ आम्ही. चांगलं झालं ना, असाही रस करायचाच होता, मग बोलून घेतलं तुम्हाला. तुम्ही कधी येऊन राहिल्या मग? आता पाहू बा कधी येतो तो. या जा ना, आता ह्या दीपाली घ्यायला येऊ तेव्हा येऊन जाऊ. हा काय? पहा ना, तुम्हाला कधी पुरसत आहे काय आहे, सगळीचे सगळी येत जा. पाहू ना, आता टाइम असला पाहिजे एवढा. कसं आहे, दुकान आहे, मग आम्हीच बँकेचा नोकरी आहे, तर त्याच्या कारण काही येणं होत नाही. जसं जमन तसं पहा. तसं तर पाहू. मिताली आहे ना, दिसून नाही राहिली. अरे भाऊ, ते त्या दीदीले झोप होते. हाव काय? लयच उशीर लागला. नाही, मित्र राहायची तो गाव आहे त्याचं, तिथं गेलो होतो. हाव काय? तुला दिवसापासून म्हणत होता ये इकडे ये इकडे, मग गेलो तिकडे. इकडे गेलो होतो, नाश्ता आणि पाणी हे आणि ते चालू झालं. हाव ना, लय वेळचं वाट पाहून राहिलो आम्ही. हे म्हणाली आई बाबा निघाले म्हणे 10 वाजता. आता कसं निघालो होतो, पण मग वाटे त्याचा फोन आला तर म्हणे ये ना म्हणे. लय दिवस झाले आला नाही काही नाही, मग जा लागलो. हा रे भाऊ, कोणा बोलायला तर जाच लागते ना. मग हो बाई, आले का पाहुणे? हो आले ना भाऊजी. पाहुणे आले तुम्ही बाहेर गेले? काम होतं ना शेतात, तर त्याच्या कारण गेलो होतो. हा बरोबर आहे ना. बसा तुम्ही, मी हात पाय धुवून येतो. ठीक आहे ना? बाबा बाबा, बाहेर किती ऊन आहे. एवढ्या उन्हीची जाते. अहो मग काय करणार, जाच लागते. शेतकरी म्हटल्यावर ऊन पाऊस थंडी हिवाळा काही विचार नाही करा लागत. तेव्हाच तर पीक पाणी दिसते, नाही तर कायले दिसन. हो बाई, एवढं मेहनत करून काय भेटते काय? आता काय करतो. ह्या वर्षी तर कांद्याला काही भाव नाहीये. हाव ना, काही भाव नाहीये. आता यांना भरून ठेवलाय गोडाऊन मध्ये. आता जेव्हा भाव वाढते म्हणे तेव्हा विकू म्हणे आपण. लावला होता ह्या वर्षी तर काय तेव्हाच विकायला परवडणार, आता काही विकायला परवडणार नाही. आता तर मेहनती निघून नाही राहिली. जर विकतो म्हटलं तर शेतकऱ्याचा माल नाही महागा होत. पेट्रोल डिझेल सोनं नाणं लगेच किराणा सामान महाग करून टाकते. ते तर आहे बाई. लगेच पेट्रोल डिझेल तेल हे ते महाग करून टाकलं त्यांनी. आता तो काय म्हणतात सिलेंडर महाग करते म्हणते. तू सांग भाऊ, ते भाजीपुला ते काय फ्री मध्ये उगते काय? त्याला काय पेट्रोल डिझेल काही लागत नाही काय? नेणं आणणं जाणं शेतात. मोठ्या लोकांचा कारभार आहे तो. काय ना, ते कोणते शेतकरी आहे की त्यांना काही फरक पडणार आहे? बिझनेसमॅन ते. येणार सगळा. हो ना. येतो मी, फ्रेश होतो जरा. ठीक आहे ना. अरुण काय म्हणतो? काय म्हणणार आहे, काही फोन गिन काही करत नाही तो. तिकडे गेलाय नाशिकले, तर तिकडलाच झालाय तो.
हाव ना येतोय ना इकडे. आता काय लग्नातच आला होता फक्त तो काय त्याचं मामाचं कर्तव्य केलं ते ना आणि चालला गेला. सुट्ट्या भेटत नाही करते तो. आता खरंच आहे बाई, नोकरीवर कुठं सुट्ट्या भेटते. मान्य आहे आपल्याला सुट्ट्या गिट्ट्या भेटत नाही, पण संगे संबंधी सगळ्याला भेटा लागते ना. मग तू का नाही जाता? काय जातं रे त्यांच्या घरी. आता इकडे राहिले असते तर जाता येते. एवढ्या दूर नाशिकले काही बरं नाही वाटत ते जायले. आणि आता कसे आई बाबाही राहिले नाही त्याच्याकडून काही जाणं होत नाही. पहिलं तरी जाऊ मी, आई राहतं. ते तर आहे बाई, आता आई वडील राहते तिथपर्यंत पोरीचं माहेर राहते. हाव रे भाऊ ते तर आहे. एक वेळचे आई बाबा गेले की काही माहेर नाही राहत. भाऊ भाऊजाय कोणाच्या होते. हा बाई तेही आहे. मग आपल्या घरी आहे ना, त्याच्या घरी जात नाही एवढ्या दूर तर. नाही रे आता येईन पाहिन. तसं आम्ही ती म्हणे आई म्हणे ये म्हणे आता इकडे अमरावतीला राय म्हणे. आता दीपा आहे म्हणे करायले, तो जाणारच होते. त्यात दीपा बोलली मला जायचं आहे म्हणे माझ्या माहेरी. मग आता म्हटलं की दीपा आल्याच्या नंतर जाईन, कारण दुकान राहते. दुकान सोडून जाता येत नाही आणि येनले दुकानाशिवाय करमत नाही. ते तर आहे. येतो ना आपल्या घरी 4-5 दिवस राहायचो. आता पाहिन ना. बाहेर किती ऊन आहे, लय ऊन आहे बाहेर. हाव ना खूपच ऊन आहे. काय म्हणते तुमच्या इकडलं पीक पाणी? काय नाही बा, मस्त आहे आपल्याकडचं पीक पाणी. तुमच्या विहिरीला लय पाणी आहे ना. त्या काही फरक पडत नाही बगीच्याले. मला कसं थोडं घ्यायला परवडत नाही, त्याचा बगीचाच घेतो. त्याचा एक खोटा पैसा येऊन जाते. ते थोडं करा आणि ते मजूर आणि ते काही परवडत नाही. हाव बा, आता आम्हाला ते थोडं केल्याशिवाय परवडत नाही ना. बरोबर आहे ना. लय उशीर लागला तुम्हाला याले. थोडस माझा मित्र राहते त्याच्या घरी गेलो होतो. अच्छा, लय दिवसापासून बोलून राहिला होता तो. मग मी आलो तिकडनं. बरं झालं ना. ताटं वाढून द्या ना मग आता. ठीक आहे ना, वाढायचं सांगतो. राहू द्या ना, होते ना हळूहळू. नाही रे भाऊ, सगळा स्वयंपाक तयार आहे. तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. हाव काय, चांगलं आहे मग. मस्त दिसून राहिली हो दीपा. हाव नाही, आत्याले सिंदूर लावा आणि मंगळसूत्र घाला. लय हे करते, बांगड्या घाला आणि ढंक घाला करत राहते निवड मळतं. एवढी त्रास देते आई, हर 2-2 मिनिटानंतर त्रास देते मला. तू त्रास नाही देत का मग तू आत्याले? मी काय त्रास देणार आहे? अव त्यांच्या अजून गोड बोलून कामं करून घेत जाय ना. मला नाही बोलता येत आई असं गोड बोला आणि मग करा. खराय ते खरं बोलतो मी. अव तसं नसते, गोड बोलून कामं करून घ्या लागते. आत्या तुमच्या हातचं हे चांगलं लागते, आत्या तुमच्या हातचं ते चांगलं लागते, बनवून घ्यायला लावायचं. ल हे करते. मागच्या वेळ ड्रेस घातला तर एवढ्या बोलल्या की बस त्यांना कधीही बोलायचंच असते. म्या हे केलं आणि त्या केलं म्हणायचं आपण. आत्या मला येत नाही, तुम्ही शिकवा बा. आई त्या दिवशी एवढे गहू निवडून घेतले की बस. तू सांग मला गहू निवडता येते का? अव करायची कामं पण असे हळूहळू करायचं, म्हणजे ते करायलाच लावत नाही. आई अशाच करते त्या. सकाळ झाली की सुरू होऊन जाते. जाऊ दे ना व. आत्याला म्हणायचं आत्या आज माझे पोट दुखते आहे, मग हात दुखते आहे असं म्हणायचं. मग कामच ती करायला लावत त्या. हाव का बाई, असं म्हटलं तर करायला नाही लावणार काय? अव करा लागते, तुला नाही माहित आहे. सासवाईसोबत असंच करा लागते, नाही तर ते आता काम करून करून जीव घेऊन घेतील. हाव नाही आई, त्या आणि त्याच्या घरी जा लागन ना. हाव जाईन ना, 10 मिनिटात भेट घेऊन येतो तिची. ठीक आहे ना. बरं नाही दिसणार ना, ते म्हणेन की मावशी गावात आल्या आणि घरी नाही आल्या. हो आई जाजो ना भेटायले, मग माहिती पडलं तर मग बरं नाही वाटत. हो ते तर आहे. झाली आहे तू तयारी? हो आई झालाय तयारी. आता काय जेवणच करायचे आपल्याला. हाव तू आता ताट वाढून देते ना. हाव एवढं काही टेन्शन नाही घ्या लागत. गोड बोलू सगळं करून घ्या लागते. आई पण मला पटतच नाही ना. आता पाय किती दिवस झाले मी घरातच आहो, हे कुठंच नेत नाही मला. ना कुठं फिरायला नाही ना काहीच नाही. दिवसभर काम करत राहा आणि इथं बसून राहा. अव तसंच राहते गावामध्ये. नाही आई मला नोकरी करायची आहे. ठीक आहे ना बाई, करजो नोकरी. मी थोडी घरातले कामं करत बसणार आहे. राहुल नाही जेवण करत काय? नाही बाबा, ते नाही म्हणते. त्यांनी नाश्ता केलाय सकाळी तर आता जेवत नाही म्हणते. हा काय, जेवले असते आमच्या सोबत. नाही म्हणून राहिले बाबा ते. मस्त झाली पुरणपोळी. हाव काय, आत्यानंच केल्या ना. हाव बाई मस्त पुरणपोळ्या करते. हाव ना, तिच्या आजच्या पुरणपोळ्या मस्त राहते. हाव बाबा, आई मस्त पुरणपोळ्या करते. काही आणू का अजून? नाही बाई, आता लय झालं. आता काही लागलं तर मग आवाज देतो आम्ही. पाण्याचे ग्लास घेऊन या. हो बाबा आणतो ना. आता तुम्ही जेवण करून घ्या, आपल्याला वेळ होते मग. हो बाबा आता जेवणच करतो ना आम्ही. हो ना, करून घ्या पटकन. आता आराम करा मग जा. नाही मग आराम केला तर लय वेळ होईल ना, आणि अजून त्या अनिताच्या घरी जायचं आहे. हाव काय, त्या पोरीला जर वाटलं की चालेल मग आपल्या घरी नाही आले तर आता जाऊन येतो तिच्या घरी. ठीक आहे ना, जाऊन या. बाई दीपू तू चालते काय? नाही बाबा तुम्ही जा ना. आईचंही जेवण आता होतच आलाय. आई आणि तुम्ही जा, मग मी जेवण वगैरे करतो आणि मग चालले जाऊ आपण आल्यावर. ठीक आहे ना बाई, तसं करतो. आराम का नाही केला?
हा आई हे गेले ना आता, तर मग त्यांना शरबत करून दिलं. हाव का बघ गेला योगेश? हाव त्यांना काहीतरी काम आलं तर मग ते गेले. पाय हो किती ऊन आहे बरं. हाव नाही त्यांना शरबत करून दिलं मग मी. ते तर नाहीच म्हणत होते पण करून दिलं मी. हाव ना आता आपल्यासाठी करतो थोड्या वेळानं. हाव ना बापा उन्हाळ्याचं चहा प्यायची इच्छाच होत नाही. हा बाई शरबत पेलं की बरं वाटते. आता म्हटलं जरा टीव्ही पाहतो तो तू हे सासरे झोपले आहे, मग अजून टीव्हीचा आवाज केला तर मग अजून ओरडतीन ते. बाबाले काही सहनच होत नाही आवाज केला तर. हा व असंच आहे. कोण आलं आता दरवाजाचा आवाज आला. बापरे काकू मस्त झाल्या ना आल्या तुम्ही तर. हा व दीपाले घ्यायला आलो ना. हाव काय दीपा चालली काय? हा येतो म्हणाली ते. मग ताई बोलले की रस खायला पण या म्हणे तुम्ही. मग रस पुरणपोळीचा पाहुणचार झाला. हाव काय रसाच्या पाहुणचाराला आले काय? हो तिले घ्यायला आलो आणि रसाचा पाहुणचारी झाला. चांगलं झालं ना. तुम्हाला बोलवलं असं ना रसाच्या पाहुणचाराले. हाव आता बोलवलं तर हाय. आता पाहू बा ऊन किती आहे. हाव ना ऊन लय आहे. जाय ना अनिता शरबत गिरबत बनव. नाही बाई आता काही बनवू नको. जेवण केलं आणि इकडे चालो. नाही हो आता घरी आले तर काही घ्या ना. आता येऊ ना त्यात काय आहे. असं तर येतच नव्हतं ऊन लय होतं, पण मग बरं नाही वाटलं असतं आणि त्याला माहिती पडलं असतं. आल्या म्हणे काकू आणि घरी नाही आल्या. हा हो तसं तर होते. चाल ना अनिता चालत असन तर. नाही काका आता नंतर येतो ना. हाव काय नाही तर चल. नाही 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 आता नाही येत कधीतरी येईन. पहिले माहिती असतं तर आली असती ती. गेली असती 2-4 दिवसाकरता माहेरी. हो ना ते तर काय माहिती मला वाटलं दीपानं सांगितलं असं तर तिनं सांगितलंच नाही वाटते. नाही काकू काही बोलणं झालंच नाही आमचं. हाव काय तूही कामात बिझी तेही कामात बिझी. हो ना. राम राम भाऊ राम राम. तेच तर म्हटलं लय वेळचा आवाज येऊन राहिला कोण आलं ना कोण नाही. नाही नाही आम्हीच आहो. झोपमोड झाली तुमची. नाही आता उठतच होतो. हाव काय नाही इथं दीपाच्या घरी आलो होतो तिले घ्याले तर म्हटलं अनिताची भेट घेऊन घेऊ. चांगलं झालं ना आले तर. चहा शरबत पाणी काही केलं नाही काय? अव ते नाहीच म्हणून राहिले. ते म्हणून राहिले जेवण वगैरे केलं आम्ही. काय होते जेवण केलं तर शरबत प्याले. घ्या ना थंड थंड. पुरणपोळीचा स्वयंपाक होता ना मग लय जेवण झालं. काय म्हणते पीक पाणी? काय नाही बा सध्या तर वावर साफ करून ठेवले. पाऊस झाला जसं की पेरणी सुरू करून देऊ. हा ते तर आहे. ना बाई अनिता बनव ना शरबत. ते नाही म्हणतात तर. नाही ना खरंच नका बनू. लय म्हणजे लय जेवण केलं ठेवलं आणि हात धुतले आणि भेटीसाठी आलो. आता पुढच्या वेळेस येसन तर जेवण करायलाच या मस्त. मुक्कामी वगैरे राहा. हाव ना यांचे कामं राहते तर मुक्कामी गिक्कामी काही राहणं होत नाही. ते तर आहे. जेव्हा इथं डेअरीवर गेले असन. हाव काका ते डेअरीवर आताच गेले थोड्या वेळ झाला. हाव काय काही तशी भेट झाली आमची डेअरीवरच. हाव काय हाव त्यांनी सांगितलं काका काकू आले म्हणे. दीपाचे आई बाबा आले म्हणे. हाव काय हा सकाळी दिसलो आम्ही त्यांना. चला मग येतो. बसा ना शरबत पाणी घ्या ना. नाही नाही काहीच नाही पाहिजे. आता नाही निघालं तर मग वेळ लागन अजून. आणि रात्रीचं गाडी चालवायला मग थोडासा प्रॉब्लेम होते. हा बरोबर आहे ना गाडीवर लाईट येते मग दिसतही नाही. हाव ना आणि मग ते ट्रॉफिक होऊन जाते लय प्रॉब्लेम होते. आले काही घेतलं नाही आता बरं नाही वाटत. येऊ ना पुढच्या वेळेस तेव्हा घेऊ. नक्की या काकू. हा व येतो ना. आता पाहिजे दीपाच्या घरी आलं तर आलं ना तुझ्या घरी. हाव ना नाही तर चालले गेले असते तिकडून. नाही हो बाई असं नाही होत. चला मग मंडळी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि प्लीज प्लीज आम्हाला कमेंट करा आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.